नमस्कार शेतकरी मित्रांनो, डिजिटल मराठी या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे। आज आपण या व्हिडिओमध्ये PM किसान योजनेबद्दल एक महत्त्वाची अपडेट आलेली आहे, याबद्दल माहिती पाहणार आहोत। तत्पूर्वी जर तुम्ही आमच्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर सबस्क्राईब करा, जेणेकरून अशाच पद्धतीची माहितीचे व्हिडिओ आम्ही आपणापर्यंत पोहोचवू शकतो। तर पहा, प्रधानमंत्री किसान योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना दरवर्षी 6,000 रुपये हे 2,000 रुपये हप्त्याप्रमाणे दिले जातात। तर यामध्ये बघा, एकाच कुटुंबातील अनेकांच्या नावावरती शेती असल्याने एकाच घरात पती पत्नी मुलगा मुलगी लाभ घेत आहेत। तर आता PM किसान योजनेसाठी केंद्र सरकारने नवीन नियमावली लागू केली आहे। त्या अंतर्गत एकाच कुटुंबातील पती पत्नी मुलगा मुलगी लाभ घेत असल्यास त्यातील फक्त एकालाच या योजनेचा यापुढे लाभ घेता येणार आहे। तर शेतकऱ्यांना आर्थिक हातभार लावता यावा या उद्देशाने ही योजना चालू झालेली आहे। ते 2018मध्ये हीच योजना चालू झाली आहे। तेव्हापासून शेतकऱ्यांना दरवर्षी 6,000 रुपये 2,000 रुपये हप्त्याप्रमाणे मिळाले जातात। परंतु बऱ्याच ठिकाणी एकाच कुटुंबातील बऱ्याचशा व्यक्तींना या योजनेचा लाभ मिळत आहे। तर आता यावरती केंद्राने नवीन नियमावली लागू केली आहे। तर यामध्ये एका कुटुंबातील एकाच व्यक्तीला हे आता या योजनेचा लाभ मिळणार आहे। आणि नवीन जर तुम्हाला यासाठी अर्ज करायचा असेल तर यासाठी देखील आता नवीन नियमावली आहे। यामध्ये तुम्हाला पती पत्नी मुलांचे आधार कार्ड, त्यानंतरनं रेशन कार्ड, 7/12 हे अनिवार्य असणार आहे। आणि जर वारसा हक्क वगळता ज्या शेतकऱ्यांनी 2019 पूर्वी जमीन खरेदी केली आहे ते या योजनेचा लाभ घेऊ शकतात। 2019 नंतरनं जमीन खरेदी केलेली आहे त्यांना याचा लाभ घेता येणार नाही। फक्त वारसा हक्क वगळता ज्यांनी जमीन खरेदी केलेली आहे त्यांना या योजनेचा लाभ मिळणार नाही, 2019 नंतरनं खरेदी केलेल्यांना। तसेच नवीन नियमानुसार जे शेतकरी PM किसान योजनेचा लाभ घेत आहेत, मात्र ते जर शासकीय निमशासकीय शासन अंगीकृत संस्था स्वायत्त संस्थेचे कर्मचारी असतील तर त्यांनाही या योजनेचा लाभ मिळणार नाही। तसेच पेन्शनर, नोंदणीकृत डॉक्टर, वकील, इंजिनियर, CA, आर्किटेक्ट यांच्यासह सलग IT रिटर्न आयकर भरणाऱ्यांनाही या योजनेचा आता लाभ मिळणार नाही। अशा पद्धतीने या नवीन अपडेट आलेली आहे। यामध्ये नवीन नियमावली आता बदल करण्यात आलेला आहे। तर यामध्ये नवीन अर्ज जर भरायचा असेल तरी देखील आता नवीन नियमानुसार तुम्हाला अर्ज भरावा लागणार आहे, तरच तुम्ही या योजनेत पात्र ठरता।